नमस्कार. भारताचं आर्थिक इंजिन नेमकं चालतं कसं? आज आपण अगदी ह्याच्या मुळाशी जाणार आहोत. म्हणजे नैसर्गिक संसाधनांपासून ते आपल्या हातात येणाऱ्या फायनल प्रॉडक्टपर्यंतचा सगळा प्रवास पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता हे समोर दिसणारे लोगो बघा जरा. ONGC आहे, स्टील प्लांट आहे, RCF, अजून कितीतरी आहेत. काय वाटतं, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. कोणती असेल ती? जरा विचार करून बघा. अगदी बरोबर. हे सगळे म्हणजे आपल्या भारताच्या प्रचंड मोठ्या इकॉनॉमिक इंजिनचे वेगवेगळे पण महत्त्वाचे गिअर्स आहेत. काही जण जमिनीतून किंवा समुद्रातून कच्चा माल काढतात, तर दुसरे त्यावर प्रोसेस करून आपल्या वापरासाठी वस्तू बनवतात. सगळं काही एकमेकांशी कनेक्टेड आहे. ओके, तर या प्रवासाची सुरुवात करूया जमिनीपासून, म्हणजे शेतीपासून. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेती, आणि कोट्यावधी लोकांचं पोट यावरच चालतं. आणि हा आकडा बघा, 60%. विश्वास बसणार नाही, पण खरा आहे. आपल्या देशातली जवळपास 60% जमीन ही लागवडीखाली आहे. आणि म्हणूनच तर भारत जगातल्या टॉपच्या कृषी उत्पादक देशांपैकी एक आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? आता या शेतीमध्ये पण 2 मुख्य प्रकार पडतात. पहिले म्हणजे अन्नधान्य पिके, म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, जे आपण रोजच्या जेवणासाठी वापरतो. आणि दुसरे आहेत नगदी पिके, म्हणजे कॅश क्रॉप्स, ऊस, कापूस, चहा, कॉफी. ही पिकं खास करून विकण्यासाठी आणि त्यातून नफा कमवण्यासाठीच घेतली जातात. ठीक आहे, जमिनीबद्दल तर झालं. आता वळूया पाण्याकडे. भारताला केवढा मोठा समुद्रकिनारा लाभलाय, आणि नद्यांचं जाळं तर देशभर आहे. हे सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रचंड महत्वाचं आहे. मासेमारी म्हणजे फक्त जेवणात प्रोटीन मिळवण्याचा एक सोर्स नाही आहे, तर केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र ह्या सगळ्या किनारी राज्यांमधल्या लाखो लोकांचा हा मुख्य रोजगार आहे. त्यांची अख्खी अर्थव्यवस्थाचे मासेमारीवर अवलंबून आहे, असं म्हटले तरी चालेल. आणि इथे मिळणारे मासे पण बघा, किती व्हरायटी आहे. सार्डिन, मॅक्रेल, प्रॉन्स, म्हणजे आपली कोळंबी. आणि हो, मुंबईची खास ओळख म्हणजे बोंबील. या सगळ्याचा समावेश आहे. बरं, तर शेती झाली, मासेमारी झाली. आता जरा जमिनीच्या खाली डोकावून बघूया. म्हणजे आपल्या भूगर्भात जी खनिज संपत्ती दडलेली आहे ना, ती पाहूया. कारण देशाच्या औद्योगिक प्रगतीचा पायाच हा आहे. हे बघा, छोटा नागपूरचे पठार हे खनिजांचे मोठी कोठार आहे असं म्हणतात, आणि ते अगदी खरंय. याला भारताचं मिनरल हार्टलँड सुद्धा म्हणतात. देशातली बहुतेक महत्त्वाची खनिजे याच भागात सापडतात. त्यामुळे साहजिकच इंडस्ट्रीसाठी हा भाग खूप खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि इथे व्हरायटी पण प्रचंड आहे. पूर्व महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये गेलं तर लोह खनिज आणि कोळशाचे मोठे साठे मिळतात. आसाममधलं दिग्बोई आणि अरबी समुद्रातला मुंबई हाय हे तर खनिज तेलासाठी जगप्रसिद्ध आहेत. आणि राजस्थानचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो तो तिथला सुंदर संगमरवर. तर मग आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? कच्चा माल कसा मिळतो, मग तो शेतातून येवो, समुद्रातून किंवा खाणीतून. आता पुढची स्टेप, या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर कसं होतं? हीच तर इंडस्ट्रीची खरी गंमत आहे. चला ते पाहूया. ओके, आता आपण या सगळ्या प्रोसेसच्या एकदम केंद्रस्थानी आलो आहोत, म्हणजे औद्योगिक इंजिनकडे. हा तो टप्पा आहे जिथे कच्च्या मालावर प्रक्रिया होते, त्यापासून आपल्यासाठी उपयुक्त वस्तू बनतात, आणि देशाच्या विकासाचं चाक वेगाने फिरू लागतं. आता हे जे उद्योग आहेत ना, ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पहिले बघूया कृषी आधारित उद्योग. नावावरूनच कळतंय, हे उद्योग शेतीतल्या कच्च्या मालावर चालतात. सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे साखर कारखाने. ऊस कुठे जास्त पिकतो? महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात. मग साखर कारखानेही तिथेच आहेत. सिंपल लॉजिक आहे. दुसरे आहेत खनिज आधारित उद्योग. म्हणजे हे खाणीतून मिळणाऱ्या खनिजांवर अवलंबून असतात. आता हे पण लॉजिकल आहे. पोलाद आणि ॲल्युमिनियमचे मोठमोठे प्लांट कुठे असणार? अर्थातच छोट्या नागपूर पठाराजवळ. कारण कच्चा माल तिथूनच तर मिळतो, वाहतुकीचा खर्च वाचतो. पण मग एक प्रश्न येतो की कुठलाही कारखाना कुठेही का नाही उभारत? यामागे एक पक्क लॉजिक आहे, एक सायन्स आहे. चला तर हेच समजून घेऊया की इंडस्ट्रीचं लोकेशन कसं ठरतं. तर बघा, कुठलाही उद्योग उभारताना काही गोष्टींचा विचार करावाच लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कच्चा माल जवळ आहे का, पाणी उपलब्ध आहे का, वाहतुकीची सोय आहे का, हे सगळं खूप मॅटर करतं. आणि म्हणूनच स्टील प्लांट खाणींजवळ दिसतात आणि फळ प्रक्रिया करणारे उद्योग कोकणात, जिथे फळं भरपूर पिकतात. पण थांबा, एक प्रश्न. समजा कच्चा माल एका ठिकाणी आहे आणि फॅक्टरी दुसरीकडे,
खूप लांब. मग काय करायचं? अशा वेळी काही सोल्युशन आहे का? हो आहे ना, आणि यासाठी एक जबरदस्त उदाहरण आहे आपल्या तेल शुद्धीकरण कारखान्यांचं. म्हणजे बघा, मथुरा आणि बरौनी या दोन्ही रिफायनरीज समुद्रापासून कितीतरी आत जमिनीवर आहेत. मग तिथे कच्चं तेल पोहोचतं कसं? तर शेकडो किलोमीटर लांब पाईपलाईनमधून. हे इंजिनिअरिंगचं एक भारी उदाहरण आहे. तर असा आहे हा भारताच्या आर्थिक इंजिनचा प्रवास. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की आपल्या देशातली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि उद्योग हे सगळीकडे सारखे पसरलेले नाहीत. त्यात खूप असमानता आहे. मग खरा आणि मोठा प्रश्न हा आहे की यावर मात करून सगळ्या देशाचा एकसाथ संतुलित विकास कसा साधायचा. हीच आपल्या समोरची सगळ्यात मोठी संधी आहे आणि आव्हानसुद्धा.